एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? तर वेलकम आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. चॅनलवरती जर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट लाईक करून तर नक्कीच जावा आणि व्लॉग कसा वाटला तेही सांगा. सो आज मी रेडी झालेली आहे माझ्या पणजीच्या बड्डेसाठी. 88वा बड्डे आहे तिचा आणि आम्ही निघता आम्ही पुण्यावरून निघालेलो आहोत. ते आम्हाला नगरला जायचं आहे, म्हणजे अहमदनगरला, जे की आजचं आपलं अहिल्यानगर आहे. तर त्याच्यासाठी निघालेलो आहोत. आम्ही इथे थांबलो होतो नाश्त्यासाठी, कारण भूक फार लागलेली होती. सकाळी कोण उठणार आणि कोण नाश्ता बनवणार आणि कुठे आम्ही परत सगळे कामावरून जाणार. त्यामुळे आम्ही उशिरा उठलो, मस्त स्वतःचं आवरलं आणि आम्ही निघालेलो आहोत मस्त असा प्रवास करण्यासाठी. पावसाचं वातावरण होतं आणि विचार करत होतो की मध्येच पाऊस लागला तर कसं होणार, पण पावसाने आम्हाला साथ दिली. पाऊस नव्हता, जास्त ट्रॅफिक वगैरे नव्हतं. छान प्रकारे आम्ही इथे पोहोचलेलो आहोत, जिथे आम्हाला पोहोचायचं म्हणजे तेच वांबोरीमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथलं वातावरण किती सुंदर दिसतंय. म्हणजे इथं गाया, शेळ्या, सगळं म्हणजे शेती वेती सगळं आहे इथे. एवढं भारी वाटतं ना, म्हणजे लहानपणापासून. पहिलं तर खूपच वेगळं होतं, खूपच भारी होतं, पण आता तर अजून पण छान आहे. आणि इथे सगळ्या माझ्या मावशी काकी वगैरे सगळ्या होत्या. इथे आहेत शेळ्या, गाया, म्हशी वगैरे ते आहेत आणि मागे शेती वगैरे होती. इथे जेवणाची तयारी चालू होती, खूप मस्त होती. त्यामुळे कोणाकोणाला आवडतात बरं, मला खूप आवडतात. आणि गावाकडं कसं आहे ना, की डायरेक्ट झाडाचं असं तोडून घ्या आणि डायरेक्ट तुम्ही खाऊ शकतात, असं मस्त हे असतं. आणि त्याच्यानंतर इथे सगळी घासाची भाजी वगैरे, बाकीला आजूबाजूला पण शेती वगैरे आहे तिथे. आणि हे म्हणजे माझी मम्मी माझ्या मम्मीच्या बहिणी म्हणजे माझ्या मावशी वगैरे मस्त व्हिडिओ चालू होते. आम्ही खूप सारे रील्स वगैरे काढले, कारण वातावरण खूप छान होतं. आणि इथे ते सगळी आपली बड्डेची तयारी वगैरे चालू होती. त्याच्यानंतर मी मस्त व्हिडिओज वगैरे काढले. इथे डान्स वगैरे चालू होता. इथे पहिलं फोटो शूटिंग वगैरे, म्हणजे ज्यांनी जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी आधी फोटो वगैरे काढून घेतलेत, म्हणजे तिचे नाती वगैरे, नाचून वगैरे. ही तर माझी आजी, म्हणजे माझ्या पणजीची एकुलती एक मुलगी आणि ती माझी आजी आहे. आणि फायनली इथे मस्तपैकी बड्डेचं आपलं केक वगैरे सेलिब्रेशन हे झालेलं आहे, चालू झालेलं आहे. सगळेजण साईडला डान्स वगैरे करत होते. तिथे केक वगैरे कट केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवण केलेलं आणि जेवण झाल्याच्यानंतर इतका उशीर झालेला आम्हाला बड्डे वगैरे ते होऊपर्यंत. 9 9:30 झाले होते. कसं आम्ही तिथून निघालो आणि इथे थांबलो एका हॉटेलमध्ये. सो थोडा मी आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि जेवण वगैरे सुद्धा परत केलं, म्हणजे आम्ही नाही केलं. सो आपला ब्लॉग इथेच आपण संपवूया. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की नेक्स्ट ब्लॉग कधी टाकू.